जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणामधले आरोपी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना अखेर सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला। गेल्या 1 वर्षापासून देवकर धुळे जिल्हा कारागृहामध्ये आहेत। सध्या कोर्टाच्या परवानगीने डोळ्यांचा त्रास असल्याने त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। देवकरांना जामीन देताना सुप्रीम कोर्टाने त्यांना धुळे आणि जळगाव जिल्हा बंदी केली। या दोन जिल्ह्यात ते येऊ शकत नाहीत। गेल्या अनेक महिन्यांपासून देवकरांचे जामिनाकरता प्रयत्न सुरू होते। देवकरांना जामीन मिळाल्यानंतर जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणातल्या इतर आरोपींच्या जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो। सुप्रीम कोर्टामध्ये माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी देवकरांची बाजू मांडली। आज आपण सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेवर सुनावणी झाली। आपल्या बाजूने कपिल सिब्बल साहेब वकील असल्या कारणाने त्यांनी आपली बाजू मांडली। त्या बाजू मांडत असताना माननीय न्यायाधीशांनी आपल्या बाजूने निकाल देत सशर्त जामीन मंजूर केलेला आहे। सशर्त जामीनमध्ये शर्त अशा आहेत की जळगाव आणि धुळे जिल्हा बंदी केलेली आहे आणि या बंदीनंतर आज सशर्त जामीन देण्यात आलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।